नारद मुनी, सर्व देवदेवतांना आणि प्रत्यक्ष देवेंद्रांना जेव्हा तुम्ही इथे घेऊन आला तेव्हाच प्रयोजन स्पष्ट झालं होतं. आणि त्याच्यावरचा पर्याय म्हणूनच मी माझा अंमली निर्देश या 4 पुत्रांकडे केला होता. ते तुम्हा कोणास नीटसे उमगलेले दिसत नाही. सांगतो, अधिक उलगडा करून सांगतो. ही 4ही पुत्रे, ही 4ही गोंडस बालके माझ्याच विश्वासातून उमगलेली आहेत. माझ्या अंतःकरणातून उमटलेला ओंकारच जणू ह्यांच्यात माझाच अंश आहे. ह्यांच्यातील कणाकणा आणि कणांकणांमध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये सुद्धा ब्रह्मज्ञानच आहे. होय, पण ते जाणण्यासाठी तुम्हाला दूरदृष्टी कमवावी लागेल. तुमची कर्णेंद्रिये तुम्हाला सशक्त बनवावी लागतील. जर का तुमचे कान हलक्या वजनांनी थरथरणारे असतील तर तर या पुत्रांची अवस्था बिकट होईल. काय काय म्हणालात? पुत्र? हो हो, पुत्र. जर का तुमचा अंश एखाद्यात असेल तर ते तुमचे पुत्रच ना. तर मग हे 4ही माझे पुत्रच आहेत. तुम्ही यांना वेद म्हणू शकता. हा ऋग्वेद, हा यजुर्वेद, हा सामवेद आणि हा अथर्ववेद. तुम्हाला माझ्याकडून आशीर्वाद हवे होते ना, तर मग हे 4ही वेद माझे शुभाशीर्वादच आहेत. मानवाला आतापर्यंत मिळालेल्या वरदानांपैकी हे 4 वेद सर्वोच्च वरदान आहेत. फक्त मानवालाच नाही तर या जगात, या युगात आणि येणाऱ्या अनंत पिढ्यांमध्ये सुद्धा यांचे ज्ञान पसरणारे आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक वाटचालीत, प्रत्येक धाग्यात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक दिशात, प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक रंगासहित आणि रंगांमध्ये असणाऱ्या लाखो छटांमध्ये सुद्धा तुम्हाला यांचे अस्तित्व आढळणार आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटात आणि त्याच्यावरच्या उपायात तुम्हाला या वेदांची खूप मदत होणार आहे. पण जर का तुम्ही अधर्माच्या मार्गाने गेलात किंवा त्याचा अतिरेक केलात तर मग मात्र मला पुन्हा जन्म घ्यावाच लागेल. तुम्हाला माहिती आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म परिसंस्थानार्थाय संभवामि युगे युगे.